सर्व खासदारांना नमस्कार. पण या युवा संसदेमध्ये विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष समान दिसतो आहे. या सत्राचे अध्यक्ष कोणाला केलं आहे मला माहीत नाही, पण युवा संसद कार्यशाळेचे समन्वयक डॉक्टर उमेश गोगडिया, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर नेकरवाडे सर यांनी माझा मोठा परिचय करून दिला. अर्थातच मीच लिहून दिलेला होता. तो परिचय करून देणारी आमची भगिनी डॉक्टर कविता आणि ज्यांनी तुम्हाला जबरदस्ती टाळ्या वाजवायला सांगितलं ते आमचे मित्र. मला जो विषय दिलेला आहे नामांकन, निवडणूक प्रक्रिया व अभिरूप संसद या संसदेमधील भूमिका संपादन. त्या अगोदर प्रश्न एक करतो आहे, इथे जेवढेही बसलेले आहेत त्यांच्यापैकी किती जणांनी यापूर्वी अभिरूप संसदेमध्ये सहभाग घेतलेला आहे? त्यांनी हात वरती करावा. 1 2 3 4 5. कारण मला चेहरे हळूहळू लक्षात येतील, कारण मागच्या अभिरूप लोकसभा माझ्याचकडे झालेली होती. पण 2 प्रकारच्या अभिरूप लोकसभा साधारणपणे भरवल्या जातात. एक विद्यापीठाकडनं ज्या अभिरूप लोकसभेमध्ये आपण बसलेले आहात, दुसरं नाशिक इथे युवक ब्रादरी मार्फत अभिरूप लोकसभा ही भरवली जाते. असो, आपण मिक्सअप चर्चा करणार आहोत. मला जो विषय दिलेला आहे त्याची मांडणी मी करणार आहे आणि ती मांडणी केल्यानंतर जे काही अभिरूप लोकसभासाठी तुम्ही आलेल्या आहात त्या अभिरूप लोकसभेच्या संदर्भात थोडीशी कारवाई या सत्रामध्येच आपण सुरू करणार आहोत. म्हणजे आज या सत्रापासूनच तुमची ट्रेनिंग अभिरूप लोकसभेची सुरू होणार आहे. आणि तुमच्यातील कोण पंतप्रधान होणार आहे, कोण विरोधी पक्षनेता होणार आहे, कोणाचा कॉलर टाईट होणार आहे, कोणाचा कॉलर खाली होणार आहे, याची सुरुवात आत्ता नव्हे तर या सत्रापासून सुरू करणार आहोत. पण त्या अगोदर किती जणांना कल्पना आहे की नामांकन है ना, नामांकन पहिला शब्द आहे. 3 मला टॉपिक आहे तिथे. माझ्या टॉपिकच्या अंतर्गत एक नामांकन आहे, दुसरं निवडणूक प्रक्रिया आहे आणि दुसरं अभिरूप संसदेमधील भूमिका. आता अभिरूप संसदेमधील भूमिका तुम्हाला बजवायची आहे, त्याची सुरुवात आपण करणार आहोत. पण त्याच्या पूर्वी निवडणूक प्रक्रिया अंतर्गत नामांकन, नॉमिनेशन फायलिंग इन इलेक्शन प्रोसेस. इलेक्शन प्रोसेसमध्ये एक नामांकन प्रक्रिया असते. ही नामांकन प्रक्रिया आपण थोडीशी समजून घेऊ. पण त्या अगोदर मी इंट्रॅक्शन प्रश्नोत्तरामध्येच करणार आहे. किती जणांना नामांकन हे माहित आहे? व्हॉट इज मीन्स नॉमिनेशन? नॉमिनेशन काय असतं, नामांकन काय असतं? येस, ते नॉमिनेट आहे. दॅट इज नॉमिनेट. व्हॉट आय से? नॉमिनेशन. नामांकन. तुम्ही 22 खासदार आहात, पण खासदारापूर्वी तुम्हाला काय करावं लागतं? खासदार होण्यासाठी काय करावं लागतं? अर्ज भरावा लागतो. अर्ज भरणे म्हणजे नामांकन करणे. अर्ज भरणे म्हणजे नामांकन, बस है ना. आता तुम्ही नामांकित आहात का? तुमचं नॉमिनेशन झालेलं आहे का? नाही कसं झालं? रजिस्ट्रेशन करून है ना. म्हणजे अर्थातच तुम्हाला खासदार होण्यासाठी, आमदार होण्यासाठी, नगरसेवक होण्यासाठी या सगळ्यांना मिळून आपण लोकप्रतिनिधी म्हणतो, रिप्रेझेंटेटिव्ह होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? अगोदर नामांकन करावं लागेल, उमेदवारी अर्ज दाखल करावा लागेल. आता काही तुमच्यापैकी बळजबरी पाठवले गेले, जावंच लागेल है ना. मी पण घेऊन आलोय, माझे 3 येत नव्हते. सध्या काय झालंय की मोबाईलचा युग आलेला आहे. आम्ही एकाकी झालेलो आहोत आणि एकाकी झाल्यामुळे अशा ज्या कार्यशाळा होतात
त्या कार्यशाळेंना आपण उपस्थित राहत नाही आणि म्हणून आपला व्यक्तिमत्व विकास वेगळ्या अर्थाने होत असतो. खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्व विकास या कार्यशाळेंमधून होतो, लेक्चर्समधून होतो आणि जेव्हा प्रात्यक्षिक करणार आहोत त्यानंतर होतो. आता नॉमिनेशन आपण बघणार आहोत. ओके, इथून कोण आहे? मावळे सरांना आवाज द्या. गोपले सरांना आवाज द्या. तिथून तर आपण या 3 ज्या प्रक्रिया आहेत, निवडणुकी प्रक्रियेअंतर्गत नॉमिनेशन कसं केलं जातं आणि त्याचा विशेषतः आपण लोकसभेच्या संदर्भात हे नॉमिनेशन बघणार आहोत आणि त्याची आपण चर्चा करणार आहोत. आणि लोकशाहीमध्ये अशाही गोष्टी घडत असतात. कधी कधी विरोधी पक्षाची बॅटरी डाऊन होते तर सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षावर चढून बसतो. पण एरवी विरोधी पक्ष एवढा मजबूत इथे आहे की जो सत्ताधारी पक्षावर हावी होतो. पण हे सगळं करण्यासाठी एक वैचारिक पृष्ठभूमी प्रत्येक पक्षाला असावी लागते. वैचारिक पृष्ठभूमीशिवाय कोणताही पक्ष हा प्रभावी पद्धतीने पुढे जात नाही. तर सर्वप्रथम लोकशाही असेल किंवा कोणताही शासन व्यवस्था असेल, त्या शासन व्यवस्थेमध्ये शासनात प्रतिनिधी निवडण्यासाठी आपल्याला काय करावे लागते? निवडणूक प्रक्रिया राबवावी लागते आणि त्या निवडणूक प्रक्रियेच्या अंतर्गत लोकशाही भक्कम करण्याचा प्रयत्न हा केला जातो. निवडणूक काय आहे? निवडणूक किंवा निर्वाचन, इलेक्शन ही लोकशाहीची एक महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे. ज्या प्रक्रियेमार्फत आपण काय करतो? आपले प्रतिनिधी शासनामध्ये पाठवितो. हे प्रतिनिधी आपल्यासाठी काम करतात. हे थेरोटिकल आहे. वास्तविकतेत तुम्ही माझ्यापेक्षा जास्त जाणकार आहात की ज्या प्रतिनिधींना आपण निवडून देतो ते प्रतिनिधी कोणासाठी काम करतात? तर ते प्रतिनिधी देशासाठी काम करतात. मात्र या प्रतिनिधींना कोण निवडून देतं? जनता निवडून देते. कशामार्फत? मतदानामार्फत. आणि निवडणुकीद्वारे आधुनिक लोकतंत्राचे प्रतिनिधी कधी कधी न्यायपालिका आणि कार्यपालिका, काही राष्ट्रांमध्ये न्यायपालिका आणि कार्यपालिकेचे सुद्धा सदस्य प्रतिनिधी कोणामार्फत निवडले जातात? जनतेमार्फत निवडले जातात. आणि देशातील विभिन्न जे काही प्रशासकीय आणि राजकीय पदं आहेत, विशेषतः राजकीय पदांवर जे व्यक्ती निवडले जातात ते सगळे व्यक्ती कशामधून निवडले जातात? निवडणूक प्रक्रियेमधून निवडले जातात. मग कोणकोणते प्रतिनिधी? त्याची जर मांडणी केली तर क्षेत्रीय आणि स्थानिक जागांसाठी, म्हणजे क्षेत्रीय म्हणजे काय? जळगाव, तुम्ही जळगावमध्ये राहतात, जे धुळ्यामध्ये राहतात, जे नाशिकमध्ये राहतात. स्थानिक क्षेत्र, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट असेल ते, स्टेट गव्हर्नमेंट अँड सेंट्रल गव्हर्नमेंट, या तिघं गव्हर्नमेंटमध्ये जे राजकीय पदांवरून प्रतिनिधी निवडून दिले जातात ते सगळे कशामधून निवडले जातात? निवडणुकीमार्फत निवडले जातात. आणि याशिवाय इतर जे क्षेत्र आहेत जिथून राजकीय अभिजन तयार होतात, पॉलिटिकल इलेट्स तयार होतात, है ना. आपण सगळ्यांना नेते म्हणतो. जे सहकारी संस्थांमध्ये सुद्धा लिडरशिप करतात त्यांना सुद्धा आपण काय म्हणतो? नेता म्हणतो. हा नेता नव्हे तर तो कोण आहे? इलेट्स आहे, अभिजन वर्ग आहे. तर अशा अभिजन वर्गांची सुद्धा निवड आपण निवडणुकीमार्फत करत असतो. मग त्याच्यामध्ये तुमचे खाजगी संस्था असतील, क्लब असतील, सहकारी संस्था असतील, महाविद्यालय असतील. महाविद्यालयामधील निवडणुका बंद झालेल्या आहेत पण ते सुरू होणार आहेत. धार्मिक संस्था असतील किंवा तुमच्या सामाजिक पंचायती असतील, अशा विविध क्षेत्रांमध्ये सुद्धा निवडणुकीचा पॅटर्न हा लागू होतो आणि मतदानामार्फत आपण काय करतो? व्यक्तींना निवडून देतो. हो, प्रॉब्लेमच आहे. तुम्ही चेंज करत जा. नेक्स्ट वीक. ओके. आता भारतात निवडणूक आयोग आहे. जे हा निवडणूक आयोग काय करतो? राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर काय करतो? निवडणुका आखण्याचं काम आणि निवडणूक लावण्याचं काम करत असतो.
भारतीय संविधानामध्ये 15व्या विभागामध्ये सामान्यपणे भारतीय निवडणूक आयोगाची जी काही कामं आहेत किंवा त्याची जी काही फाउंडेशन आहे ती देण्यात आलेली आहे आणि 324 ते 329 कलमामध्ये या निर्वाचनाविषयी व्याख्या करण्यात आलेली आहे. आणि त्या अंतर्गत 324 कलमांतर्गत अध्यक्षण, निवेदन, नियंत्रण आणि निवडणूक संपन्न करण्याचा अधिकार कोणाला देण्यात आलेला आहे? निवडणूक आयोगाला देण्यात आलेला आहे. 1989 पर्यंत हा निवडणूक आयोग एक सदस्यीय संघटन होता. मात्र 1989 नंतर हा त्रिसदस्यीय आयोग झालेला आहे. TN शेषन किती जणांना माहीत असेल मला कल्पना नाही. TN शेषन हे शेवटचे सिंगल निवडणूक आयोग होते. त्यानंतर काय करण्यात आलं, त्याचं चेंज, त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करण्यात आलं, अमेंडमेंट करण्यात आली आणि त्रिसदस्यीय निवडणूक आयोग हा स्थापित करण्यात आलं. हा सुद्धा एक राजकारणाचा भाग आहे, त्याची चर्चा आपण इथे करणार नाही. निवडणुकांसाठी जे सर्वात पहिले निर्वाचन आयोग अधिसूचना काय करतो? अधिसूचना काढतो. निवडणूक राष्ट्रपतींनी सांगितली लोकसभाचा 5 वर्ष कार्यकाल संपलेला आहे किंवा विधानसभेचा कार्यकाल संपलेला आहे तर राज्यपाल, लोकसभेचा कार्यकाल संपलेला आहे तर राष्ट्रपती काय करतो? निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्यासाठी आदेश करतो आणि निवडणूक आयोग काय करतो? सर्वप्रथम निवडणुकीची अधिसूचना जारी करतो आणि ज्या दिवशी निवडणुकीच्या तारीखा डिक्लेअर झाल्या त्या दिवसापासून काय लागू होते? निवडणूक आचारसंहिता लागू होते. आणि अधिसूचना जारी झाल्यानंतर संपूर्ण निर्वाचन किंवा निवडणूक प्रक्रिया ही 3 भागांमध्ये काय केली जाते? विभागली जाते. त्याच्यामधील पहिला भाग जो आहे तो आहे नामांकन, दुसरा निर्वाचन आणि तिसरा काय आहे? मतगणना है ना. मतगणना आणि निर्वाचनाकडे मी जाणार नाही, फक्त नॉमिनेशन किंवा नामांकनाकडे आपण जाणार आहोत. तर या नामांकनांतर्गत वेगवेगळे फॉर्म्स निवडणूक आयोग हे डिक्लेअर करत असतो आणि वेगवेगळ्या इलेक्शनसाठी लोकसभेसाठी वेगळा नॉमिनेशन फॉर्म असतो, विधानसभेसाठी वेगळा नॉमिनेशन फॉर्म असतो, स्थानिक शासन संस्थेच्या निवडणुकीसाठी वेगळा नॉमिनेशन फॉर्म असतो आणि त्यासोबत वेगवेगळे प्रतिज्ञापत्र आपल्याला द्यावे लागतात, आपल्याला जमा करतात. त्या अनुषंगाने इथे ती माहिती देण्यात आलेली आहे. फॉर्म 2B हा जो नॉमिनेशन फॉर्म आहे तो कशासाठी आहे? विधानसभेसाठी आहे. जेवढ्याही भारतामध्ये विधानसभा आहेत, काही पूर्वांचल विधानसभा सोडून जेवढे घटक राज्य आहेत सगळ्या घटक राज्यांना काय आहे? विधानसभा आहे. जे पूर्वांचल भाग आहे त्याच्यामध्ये मणिपूर, नागालँड, मिझोराम, आसाम वगैरे जे आपण घटक राज्य म्हणतो त्या घटक राज्यांसाठी वेगळं नॉमिनेशन फॉर्म आहे. बाकी इतर जे विधानसभा आहेत त्यासाठी 2B नावाचा एक नॉमिनेशन फॉर्म आहे. तो नॉमिनेशन फॉर्म आपल्याला भरून द्यावा लागतो. म्हणजे नामांकन फॉर्म ज्याला उमेदवारी अर्ज आपण म्हणतो तो उमेदवारी अर्ज आपल्याला भरून द्यावा लागतो. त्यासोबत आपल्याला फॉर्म 26 हा फॉर्म आहे ज्याच्यामध्ये आपल्याला ॲफिडेविट द्यावं लागतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे ॲफिडेविट आहेत. त्याच्यामध्ये तुमची संपत्ती किती आहे, तुमच्यावर गुन्हा किती दाखल झालेले आहे किंवा जे काही त्यांनी त्याच्यामध्ये फॉर्ममध्ये दिलेल्या माहिती आहेत त्या सगळ्या माहिती तुम्हाला ॲफिडेविट करून द्यावे लागतात. म्हणजे एका अर्थाने नोटरी करून द्यावी लागते. त्यानंतर 4 नंबरचा फॉर्म असा आहे, जर तुम्ही एखाद्या पक्षासाठी उभे राहत आहात तर त्यासाठी एक फॉर्म तुम्हाला वेगळं द्यावा लागतो आणि त्या फॉर्म अंतर्गत A आणि B फॉर्म आहे. A फॉर्म हा सामान्यपणे लोकसभेसाठी, B फॉर्म हा सामान्यपणे विधानसभा सदस्यांसाठी असतो. हे फॉर्म कोण देतात? पक्ष तुम्हाला फॉर्म देतात आणि तो फॉर्म तुम्हाला मिळाल्यानंतरच तुम्ही अधिकृतरित्या कोणाचे उमेदवार आहात? त्या पार्टीचे उमेदवार आहात. एरवी तुम्ही त्या पार्टीचे किंवा त्या पॉलिटिकल पार्टीचे तुम्ही उमेदवार नाहीत. त्यानंतर फॉर्म 2E नॉमिनेशन पेपर आहे, तो आहे विधान परिषदेसाठी. पण कोणत्या विधान परिषदेच्या कोणत्या जागेसाठी? शिक्षक मतदारसंघासाठी. कोणता? 2E फॉर्म. आता महाराष्ट्रामध्ये विधान परिषद आहे पण सगळ्या घटक राज्यांमध्ये विधान परिषद नाही. पण ज्या घटक राज्यांमध्ये विधान परिषद आहे त्या घटक राज्यांमध्ये वेगवेगळे मतदारसंघ असतात. आता तुम्ही कोणत्या मतदारसंघाचे आहात तर याच्यावरून तुमचं मतदारसंघ ठरतो की तुम्ही कोणत्या मतदारसंघासाठी कोणतं फॉर्म भरलेला आहे. आलं लक्षात? तर 2E नॉमिनेशन हा विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघासाठी तो आहे आणि 2D हा जो नॉमिनेशन फॉर्म आहे तो सुद्धा विधान परिषदेसाठी आहे. मात्र तो कशासाठी आहे? MLC साठी, विधान परिषदेच्या सदस्यासाठी.
आणि नॉमिनेशन फॉर्म 2C हा जो आहे हा राज्यसभेसाठी नॉमिनेशन फॉर्म आहे आणि शेवटचा 2A फॉर्म हा कोणासाठी आहे, लोकसभेसाठी तो फॉर्म आहे. यानंतर सगळं रीड केलं तर तुम्हाला लक्षात येईल नामांकन प्रक्रिया काय आहे की लोकसभा निवडणुकींच्या तारीख जाहीर झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्याचा एक निवडणूक अधिकारी डिक्लेअर केला जातो आणि हा निवडणूक अधिकारी सामान्यपणे कोण असतो, जिल्हा अधिकारी किंवा जिल्हाधिकारीला जर हे नसेल काम करायचं करावंच लागतो, पण इन केस त्याला काही अडचण असेल तर तो आपल्या जागेवर जो सहाय्यक जिल्हाधिकारी असेल किंवा निवासी जिल्हाधिकारी असेल त्याच्याकडे तो चार्ज देतो. पण निवडणूक निर्णय अधिकारी जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी हाच असतो आणि नामनिर्देशन प्रक्रियेदरम्यान जिल्हाधिकारी प्रेस नोट जारी करतो. म्हणजे इलेक्शन कमिशनने ज्या तारीखा डिक्लेअर केलेल्या आहेत त्या तारीखांमध्ये एक शेड्यूल दिलेला असतो की कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे आणि उमेदवारी अर्ज माघार घ्यायचा आहे. या सगळ्या प्रक्रियेचा एक प्रेस नोट जारी केला जातो आणि त्या प्रेस नोट जारी केल्यानंतर उमेदवार जिल्हा दंडाधिकारी म्हणजे जिल्हा अधिकारी कार्यालयात जाऊन DM म्हणजे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणजे जिल्हाधिकारी याच्यासमोर नामांकन दाखल करू शकतात. आणि निवडणुकीच्या वेळी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे कोण असतात, मुख्य निवडणूक अधिकारी असतात. नेक्स्ट. आता जेव्हा नॉमिनेशन फाईल केलं जातं, एखाद्या उमेदवाराने नॉमिनेशन फाईल केलेलं आहे, समजा 10 उमेदवारांनी एका जागेसाठी नॉमिनेशन फाईल केलेली आहे, जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी केला आहे, तर काय करतो निवडणूक आयोग किंवा जो निवडणूक निर्णय अधिकारी आहे तो निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर निवडणूक आयोग उमेदवाराच्या सर्व कागदपत्रांची तपासणी करतो. म्हणजे जे ॲफिडेविट दिलेले आहेत है ना, आपण वरती बघितले ना की नॉमिनेशन फाईलसोबत आपल्याला काय करावं लागतो, वेगवेगळे ॲफिडेविट द्यावे लागतात. त्या सगळ्या ॲफिडेविटची तो काय करतो, छाननी करतो आणि आयोगाला कोणत्याही कागदपत्रात संशय वाटलं तर अगोदर उमेदवाराला बोलून त्याची काय करतो, शहानिशा करतो आणि त्यानंतरही त्यांना डाऊट आलं की नाही हे चुकीचं आहे, तेव्हा तो निवडणूक आयोग त्याची उमेदवारी काय करू शकतो, रद्द करू शकतो. आणि निवडणूक आयोगाने त्याची उमेदवारी घोषित केल्यानंतर उमेदवाराला मतदानासाठी काय करता येते, तयारी करता येते. जोपर्यंत त्याची छाननी होत नाही, जोपर्यंत त्याचा यादीमध्ये नाव येत नाही की उमेदवार म्हणून तुम्ही आता लोकसभेसाठी तुम्ही उमेदवार म्हणून त्यांनी घोषित केलं, त्या घोषित केल्यानंतर त्यांना उमेदवारी करता येते. नेक्स्ट. त्यानंतर मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. आता इथे वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की राहुल गांधी 2 ठिकाणी उभे राहिले लोकसभा मतदारसंघासाठी, बरोबर. पण ॲक्च्युली काय की मतदार यादीमध्ये तुमचं नाव असेल तरच तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकतात, उभे राहू शकतात. पण मतदार यादी कोणती, तर इथे तो स्पष्ट होतो की उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कोणत्याही भारतीय नागरिकाला लोकसभेसाठी स्पेशली कोणत्याही उमेदवाराला काय करता येते, आपली उमेदवारी दाखल करता येते आणि निवडणूक लढण्याचा दावा करता येतो. त्यासाठी त्याचं नाव भारताच्या मतदार यादीत असणे आवश्यक आहे, नागरिक नाही है ना. पात्रता आपण काय म्हणतो, उमेदवारीची पात्रता पहिल्यांदा तो भारताचा नागरिक असावा. नागरिक तर असावाच, पण त्याचं भारतीय मतदार यादीमध्ये काय असलं पाहिजे, नाव असलं पाहिजे. भारतीय मतदार यादीमध्ये नाव नसेल तर त्याला निवडणुकीत उभा राहता येत नाही. अगोदर काय आवश्यक आहे, मतदार यादीमध्ये नाव असणे आवश्यक आहे. आणि सर्वात महत्त्वाचा जो त्याचा सूचक आहे, प्रत्येक नामांकनाला एक सूचक एक अनुमोदक लागतो. एक सूचकाला आपण काय म्हणतो, दुसरं प्रस्तावक म्हणतो. प्रस्तावक आणि सूचक नसेल तर तो उमेदवारीच करू शकत नाही. समजा मला जळगाव मतदारसंघामधून उभं राहायचं असेल, मी जळगाव मतदारसंघाच्या यादीत नाही पण इलेक्शन कमिशनच्या वोटर लिस्टमध्ये माझं नाव आहे आणि मला जळगावमधून काय करायची आहे, उमेदवारी करायची आहे. मग जळगावमधून उमेदवारी करायची असेल तर मला जळगावच्या मतदारसंघाच्या यादीत असलेल्या व्यक्तीचं सूचक म्हणून नाव देणं आवश्यक आहे. लक्षात 2 पद्धती आहेत, एक तर मी सूचक शोधावा किंवा सूचकाने माझं नाव काय करावं तिथे द्यावं. म्हणजे अर्थातच उमेदवारी अर्ज तुम्ही जर तो बघितलं तर त्याच्यामध्ये उमेदवार अर्ज जरी करत असेल पण सूचक सुचवितो की मी याला या मतदारसंघामध्ये उभं करण्यासाठी प्रस्ताव मांडतो. येतं लक्षात, त्याच्यामध्ये तशी मांडणी असते. म्हणून सूचक खूप महत्त्वाचा आहे. सूचकासोबत अनुमोदक, म्हणजे मी सजेशन दिली म्हणजे हा उभा राहील असं नाही, तर त्याच्यासोबत त्याच्यासकट कोण पाहिजे, एक अनुमोदक पाहिजे.
है ना. म्हणजे अर्थातच काय, तुमचं नाव तुमच्या विभागातील प्राध्यापकांनी सुचवलं, प्रस्तावित केलं आणि कोणी अनुमोदन दिलं, प्राचार्यांनी अनुमोदन दिलं, म्हणून तुम्ही इथे आले आहात आणि म्हणून तुम्ही नॉमिनेटेड आहात. येते लक्षात. दोन गोष्टी महत्वाच्या आहेत नामांकनामध्ये, की समजा तुम्हाला भविष्यात महानगरपालिकेत, नगरपालिकेत, ग्रामपंचायतीमध्ये उमेदवारी करायची असेल, फॉर्म भरावा लागेल. पण फॉर्म भरताना तुम्हाला काय आवश्यक आहे, सूचक आणि अनुमोदक. त्याच्यामध्ये अजून अनेक बाबी आहेत. जो सूचक सही करतो त्याच्या नावावर कोणत्याही प्रकारचा शासकीय कर्ज नसावा, असावा तर त्याने वेळोवेळी टप्प्याटप्प्यात भरलेला असावा. त्याच्या नावावर घरपट्टी बाकी नसावी. घरपट्टी बाकी असेल तर त्याला सूचक म्हणून. आणि म्हणून प्रत्यक्ष निवडणुकीत बघितलं तर तुम्ही महानगरपालिका, नगरपालिका किंवा ग्रामपंचायत जो उमेदवार असतो ना, तो काय करतो, सूचकाला शोधतो आणि सूचकाचे सर्व जे काही रकाने आहेत तो पूर्ण करतो. म्हणजे त्याची इन्कम टॅक्स भरतो, त्याची घरपट्टी तो भरतो. कारण कोणाला आवश्यकता आहे, उमेदवाराला आवश्यकता आहे. म्हणून सूचक खूप महत्त्वाचा आहे, प्रस्तावक खूप महत्त्वाचा आहे. आणि म्हणून आपण बघतो राहुल गांधी 2 ठिकाणी उभे राहिले. पण का? आता तुम्हाला कल्पना द्यावी की नरेंद्र मोदी हे मूळतः कुठले आहेत आणि निवडणूक कुठे लढवत आहेत, वाराणसी, काशी. त्या मतदारसंघाच्या यादीत त्यांचं नाव असेल का? नाही. तरी पण तिथे उभे राहतात. त्याचं कारण सूचक आणि अनुमोदक आहे. येतं लक्षात. नामांकनामध्ये ही सर्वात महत्त्वाची पायरी आहे की जेव्हा तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करतात तेव्हा ज्या मतदारसंघातून तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करताय त्या मतदारसंघाचा सूचक, अनुमोदक त्या मतदारसंघाचे असले पाहिजे आणि तुमचं नाव इलेक्ट्रॉल यादीमध्ये असलं पाहिजे. कोणाच्या? निवडणूक आयोगाच्या. आलं लक्षात. मग देशातील राजकीय पक्ष त्यांचे उमेदवार जाहीर करतात आणि त्यांच्या चिन्हावर निवडणूक लढवतात. म्हणजे उमेदवार, ते तुम्हाला म्हटलं की ए आणि बी फॉर्म कोणाला द्यावं लागतं, राजकीय पक्षाला. त्यांनी उभा केलेल्या जे काही उमेदवार आहेत त्यांना ते द्यावं लागतं. आणि नामांकनादरम्यान उमेदवार पक्ष चिन्हासह नामनिर्देशित करतात की याला आम्ही आमच्या पार्टीचा अधिकृत उमेदवार जाहीर करतो. आणि तसा ए बी फॉर्म देऊनच त्यांना काय करतात, ते पाठवतात. ए बी फॉर्म. आणि म्हणून अनेक उमेदवार, आणि तुम्ही आता विधानसभेची निवडणूक बघितली असेल, जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं असेल, अनेकांना शेवटच्या दिवसापर्यंत थांबून ठेवलं होतं. ए बी फॉर्म देत नव्हते राजकीय पक्ष. कारण केव्हा तो इथून तिथे जाईल. कारण पक्षांची एवढी मोठी खिचडी झालेली होती की शिवसेनेच्या उद्धव ठाकरेला माहीत नव्हतं की मी ज्याला उमेदवारी देतो आहे तो उद्या शिवसेना गटातून, म्हणजे उद्धव गटातून उभा राहील की काय. म्हणून शेवटपर्यंत त्यांनी ए बी फॉर्म थांबून ठेवले होते. आणि जेव्हा तो घरातून निघणार आहे नॉमिनेशन फाईल करण्यासाठी, नामांकन दाखल करण्यासाठी, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी, तेव्हा त्यांच्यासोबत ए बी फॉर्म पाठवला जात होता. तर हे खूप महत्त्वाचं आहे. उमेदवारी पक्ष, जे काही पक्ष आहेत त्या पक्षांसाठी नामांकन फाईल करणं हे सर्वात महत्त्वाची किचकट बाब आहे. तुम्ही ही बाब सामान्यपणे बघितली नसेल. आपण कुठून पाहतो, प्रचारापासून आपण सुरुवात करतो. पण हे प्रचारापूर्वीची सगळ्या गोष्टी आहेत. नेक्स्ट. ओके. उमेदवार याप्रमाणे काय करतो, आपला नामनिर्देशन सादर करतो. आणि याच्यामध्ये काय आहे, लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर जेव्हा उमेदवार आपले नामांकन फाईल करतो तर त्यासोबत त्याला किती रक्कम जमानत म्हणून द्यावी लागते. जो ओपन कॅटेगरीचा असेल, खुल्या प्रवर्गाचा असेल, त्याला 25,000 रुपये जमानत म्हणून पैसे जमा करावे लागतात. आणि जो ST आणि SC कॅटेगरीचा आहे त्यांना किती 12,500 रुपये नॉमिनेशन फाईल करताना द्यावे लागतात. पण आता अटी काय आहेत की निवडणूक अधिकाऱ्याकडे जेव्हा नॉमिनेशन फाईल करण्यासाठी आपण जातो, उमेदवारी दाखल करण्यासाठी जेव्हा आपण जातो, तर आपली जी वाहन आहेत ती 100 मीटरच्या पलीकडे आपल्याला थांबवावी लागतात. है ना. शहरात मिरवणूक काढली जाते, मात्र जिथे नॉमिनेशन फाईल करायला जायचं आहे कलेक्टर ऑफिसमध्ये, तिथून 100 मीटर लांब त्याला काय करावं लागतं, सगळे आपल्या गाडी घोडे सगळे तामझाम सगळे तिथे ठेवावं लागतं. लोड ताशे सगळे बंद. आणि तो पायी मग निघतो. म्हणजे जो राजा असतो पूर्ण शहराचा, तो 100 मीटरवर येऊन काय होतो, रंग होतो आणि पायी काय जातो, कलेक्टर ऑफिसमध्ये जातो. आणि राजा कोण असतो, म्हणजे पंतप्रधान मोदी सुद्धा DM समोर मग काय असतात त्यावेळेस, उमेदवारी करत असताना पंतप्रधान राहत नाही, तर ते DM पेक्षा कमी दर्जाचे असतात. नेक्स्ट. शपथपत्र कोणती द्यावी लागतात, काय काय करावं लागतं, त्या संदर्भाची माहिती इथे दिलेली आहे. आम्ही पूर्ण डिटेलमध्ये जात नाही, पण जेवढी तुम्ही खर्च करणार आहात त्या सगळ्या खर्चाची डिटेल कोणाला द्यावी लागते, निवडणूक आयोगाला दर दिवशी द्यावी लागते.
आणि एंडिंगला जर तुम्ही दिली नाही तर तुमचं जर तुम्ही जिंकून आले तर ते सुद्धा रद्द केली जाऊ शकते जर तुम्ही वेळेचा आत तुमची जे काही खर्च आहे ऑडिट जो आहे तो तुम्ही सबमिट केला नाही. आणि ऑडिट पण कसा पाहिजे, त्यांना जे जे खर्च तुम्हाला सांगितलं या गोष्टींवर तुम्ही खर्च करू शकता तोच खर्च तुम्हाला करावा लागतो, त्याच्याशिवाय करावा लागत नाही. मी तुम्हाला म्हटलं जंगम मालमत्ता सुद्धा तुम्हाला तेथे लिहून द्यावी लागते की तुमच्याकडे किती आहे. आणि खासदार होण्यापूर्वी उमेदवाराला त्याची जंगम मालमत्ता फक्त स्वतःची नाही त्यासोबत त्याच्या परिवाराची म्हणजे पत्नी, मुलं बाळं, आई वडील जर सोबत असतील तर त्यांची सुद्धा ही सगळी माहिती त्यांना द्यावी लागते, उत्पन्नापासून तर शिक्षणापर्यंत जे जे काही तुम्ही केलेलं असेल ते सगळं. नेक्स्ट सर एक प्रश्न, आता जर एखाद्या उमेदवाराला दोन पत्नी असेल काय दोन बायका असल्या तर लिगल असतील तर द्यावं लागेल, पण लिगल नसते असतील का? नाही ना, एकच असते. सिंपल प्रश्न आहे. तरुणामुंडे असं कशाला येतं? तरुणामुंडे मी काय म्हणतोय लिगल ऑन रेकॉर्ड. ओके अंधेरीच्या ठीक आहे ना. नाही त्यांना पुढे भविष्यात तसं करायचं असेल त्यासाठी उमेदवाराने शपथपत्रात सर्व माहिती द्यावी. म्हणजे तुमच्याकडे काही शस्त्र असतील, काही सिक्युरिटीसाठी आपण शस्त्र धारण करतो त्या शस्त्रांची माहिती द्यावी लागेल. आणि त्याचबरोबर घरी किती दागिने आहेत, किती किमतीचे दागिने आहेत, शिक्षण वगैरे या सगळ्या गोष्टी ॲफिडेविट म्हणून द्याव्या लागतात, नोटरी करून द्याव्या लागतात, फक्त ॲफिडेविट नाही तर ते सगळं नोटरी करून द्यावं लागतं. नेक्स्ट ओके. आता उमेदवारी छाननी अर्ज आणि माघार घेण्याची प्रक्रिया. ठीक आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर निवडणूक आयोग काय करतो, उमेदवारांनी दिलेल्या प्रत्येक माहितीची काळजीपूर्वक छाननी करतो, तपासणी करतो. व ही जी तपासणी प्रक्रिया आहे याला छाननी प्रक्रिया म्हणतो. आता दोन पद्धतीची छाननी प्रक्रिया आहे. एक छाननी प्रक्रिया की जो फॉर्म आहे तो ॲक्युरेट भरलेला आहे की नाही. मी तुम्हाला म्हटलं सूचक आणि अनुमोदक हे तपासले जातात, त्याच मतदार यादीचे आहेत की नाही, सिग्नेचर्स कुठे कुठे आहेत ते आहेत की नाही. आणि तुम्हाला सांगतो मी, जर कुठे डेट सुद्धा चुकून गेली म्हणजे राहून गेली, समजा एका पानावर डेट राहून गेली तरी तो अर्ज जो आहे तो बाद केला जातो. म्हणून अनेक उमेदवार काय करतात, 2-2, 3-3 प्रतीत अर्ज भरतात. एखाद्यात जर चूक निघाली, एखाद्यात जर खाडाखोड झाली तर तो काय होतो, अर्ज बाद होतो. म्हणून अनेक उमेदवार काय करतात, स्पेशली अर्ज भरण्यासाठी वकिलांना नियुक्त करतात की कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये या अर्थाने. म्हणून पूर्ण पहिली प्रक्रिया काय केली जाते की तो ॲक्युरेट भरलेला आहे की नाही, जे जे कॉलम्स त्यांना हवेत ते सगळे भरलेले आहेत की नाही, आणि त्याच्या सूचना अगोदरच दिलेल्या असतात. म्हणून तो एक. आणि दुसरं की जो प्रस्तावक आहे, सूचक आहे तो, आणि त्याचबरोबर स्वतः उमेदवार एक डेट दिली जाते, त्या डेटच्या वेळेस आणि डेट आणि वेळ दिली जाते त्यावेळेस ते उपस्थित असले पाहिजेत. त्यांच्या समक्ष मग सगळं काय केलं जातं, उमेदवारी अर्ज परत त्याची तपासणी केली जाते. आणि त्याच्यामध्ये जर जो तपासणी करणारा व्यक्ती आहे त्याला जर डाऊट्स आले की इथे मला डाऊट आहे, याची क्लेरिफिकेशन कोणाला द्यावी लागते, सूचक किंवा उमेदवाराला, दोघांना किंवा दोघांपैकी एकाला. ती 100% त्याला त्याची खात्री करून द्यावी लागते. आणि विशेष म्हणजे इथे महत्त्वाचा रोल आहे छाननीच्या वेळेस बाकी उमेदवार पण उभे असतात. जर माझ्या विरोधात राठोड सर उभे आहेत तर मी त्यांच्या विरोधात मला काही माहीत असेल आणि त्यांनी लिहिलं नसेल तर मी तिथे ऑब्जेक्शन घेतो. आणि मग या ऑब्जेक्शनवर काय होतं, परत वादविवाद होतो, विशेषतः छाननीच्या वेळेस. आणि तो सांभाळणं सर्वात महत्त्वाचा अंग कोणाचा आहे, DNचा आहे. अनेक वेळेस प्रतिदावे केले जातात, न्यायालयापर्यंत गोष्टी जातात. म्हणून हा खूप महत्त्वाचा आहे तपासणीचा, ज्याला आपण काय म्हणतोय, छाननी प्रक्रिया म्हणतो आहे. आणि नामनिर्देशन केल्यानंतर नामांकन मागे घेण्यासाठी 2 दिवसाची मुदत दिली जाते. 2 दिवस 2 तारखा दिल्या जातात. त्या म्हणजे निवडणूक छाननी अर्ज संपल्यानंतर जी यादी क्लिअर आहे ती यादी प्रकाशित केली जाते उमेदवारांची की हे उमेदवार आता उभे आहेत आणि या उमेदवारांचं नामांकन आपण काय केलं आहे, रद्द केलेलं आहे. उमेदवारांची यादी लावली जाते आणि उमेदवारांची यादी लावल्यानंतर 2 दिवस कशासाठी असतात, माघारीसाठी असतात. आणि ही माघारी सुद्धा अशी चला मी माघार घेतो असं नाही, ॲफिडेविट देऊन माघार घ्यावी लागते. त्याच्यासाठी पण एक फॉर्म असतो, तो फॉर्म उमेदवाराला भरून द्यावा लागतो. मला वाटलं की मला माघार घ्यायची आहे तर मी काय करणार आहे, तो माघारीचा फॉर्म भरणार आहे आणि त्याच्यासोबत ॲफिडेविट देणार आहे की माझ्यावर कोणीही दबाव आणलेला नाही, मी स्वखुशीने स्वराजीने काय करतोय, या निवडणुकीतून माघार घेतो आहे. आणि ही माघारीची वेळ किती असते, 2 दिवस असते. आणि या 2 दिवसामध्ये जर ज्यांनी माघार घेतली
त्यांचा उमेदवारीतून अर्ज काय केलं जातं, नाव कापला जातो आणि एक फायनल यादी लावली जाते की आता हे उमेदवार कशासाठी आहेत, निवडणुकीसाठी उभे आहेत. आणि निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार नामनिर्देशन पत्रात अचूक भरले जावे. नामनिर्देशनात काही चूक आढळल्यास तसा नामनिर्देशित अवैध मानला जाईल. पण कधी कधी तडजोड इथे केली जाते. म्हणजे अर्थात तुम्हाला म्हटलं की डेट राहून गेली, तर माझ्यासोबत असलेले जो इतर उमेदवार आहे त्याने जर सहमती दर्शवली सरांनी राहून गेली तर आता लिहून घ्या. तसं काही वेळेस ॲडजस्टमेंट केली जाते, एरवी ॲडजस्टमेंट केली जात नाही. सरळ सरळ तो अर्ज काय केला जातो, बाद केला जातो. नेक्स्ट, आता अनामत रक्कम. मी तुम्हाला अगोदर सांगितलं की लोकसभेच्या उमेदवारासाठी जेव्हा तुम्ही नामांकन दाखल करतात तेव्हा तुम्हाला 25,000 रुपये खुल्या प्रवर्गासाठी आणि 12,500 रुपये कोणासाठी, SC ST कॅटेगरीच्या उमेदवारांना काय करावे लागते, रक्कम जमा करावी लागते. त्याचप्रमाणे विधानसभेसाठी जो खुला प्रवर्ग आहे त्याच्यासाठी 10,000 रुपये आणि SC ST कॅटेगरीसाठी किती, 5,000 रुपये ही रक्कम तुम्हाला काय करावी लागते, अनामत रक्कम म्हणून जमा करावी लागते. आणि ही अनामत रक्कम जवळपास सगळ्यांना परत मिळते का? का? जर का तेवढ्या याचे उमेदवाराला मतदान कमी पडलं तर त्याची डिपॉझिट असतो. ओके, अगदी बरोबर आहे, सगळ्यांना मिळत नाही. पण कशी असते की खर्चाचा तपशील अगोदर कोणाला द्यावा लागतो. मी तुम्हाला म्हटलं की पूर्ण खर्चाचा तपशील उमेदवाराला द्यावा लागतो, संपूर्ण निवडणुकीत जो काही त्यांनी खर्च केलेला आहे. आणि ही जी खर्चाची मर्यादा आहे लोकसभेसाठी किती आहे, वर्तमान काळात 95 लाख रुपये तुम्ही खर्च करू शकता तुमच्या मतदारसंघामध्ये प्रचार करण्यासाठी. 2019मध्ये ती किती होती, 75 लाख रुपये. पण याचा पूर्ण हिशोब जे मध्यंतरी तुम्हाला म्हटलं ॲफिडेविटमध्ये तुम्हाला द्यावं लागते की तुम्ही कशावर खर्च करणार आहात की किंवा जे निवडणूक आयोगाच्या गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्सप्रमाणे तुम्हाला खर्च करावा लागतो. आणि हा खर्च तुम्ही किती लाखापर्यंत करू शकतात, 95 लाखापर्यंत करू शकतात. याच्यामध्ये काय काय करावं लागतं ते वरती मी दिलेलं होतं. आता कशी जप्त होते तुमची अनामत रक्कम जर तुम्ही उभे राहिले, तुमच्यापैकी कोणाची जमानत झालेली नाही आहे रक्कम, आहे ना, का? कारण ऑलरेडी तुम्ही खासदार झालेले आहात, कारण तुम्ही जिंकून आलेले आहात. पण जे जिंकलेले नाहीत त्या सगळ्यांची अनामत रक्कम जप्त होते का? तर सगळ्यांची अनामत रक्कम जप्त होत नाही. ज्या उमेदवाराने 16% कमी मतं घेतली असतील त्यांना सरकार पैसे परत करत नाही. जर मी अनुसूचित जाती जमातीचा आहे तर मी 5,000 विधानसभेसाठी भरले असतील तर मला परत ती रक्कम परत मिळणार नाही. का? कारण 16%पेक्षा मतं मी काय केलेली आहेत, कमी घेतलेली आहेत. 16%पेक्षा अधिक मतं घेतली तर काय होईल, मला जी रक्कम मी डिपॉझिट केलेली आहे ती रक्कम मला परत मिळणार आहे. तर ही जमानत जप्त आणि अनेक जेवढा आपण ऐकतो की याची तर जमानतसुद्धा काय करण्यात आली, जप्त करण्यात आली है ना. सध्या दिल्लीमध्ये केजरीवाल त्याच रुबाबात फिरतायत की अनेकांची ते जमानत काय करतील, जप्त करण्यास भाग पाडतील. अखिलेश यादव काल बोलून गेले की 70च्या 70 जागा कोण हारणार आहे, BJP हारणार आहे. त्या 8 तारखेला बघू काय होणार आहे. पण एखाद्या उमेदवाराची जमानतीची रक्कम जप्त होते म्हणजे काय, त्याने 16%पेक्षा कमी मतदान घेतलं असेल किंवा कमी मतं घेतली असतील तर त्याची रक्कम जप्त होते. ठीक आहे, तर इथपर्यंत मी थांबतो आहे. तुम्हा सगळ्यांचा आभार. नामांकनाविषयी फक्त मी बोललो आहे. पुढचे 2 टप्पे आता आपण इथे सादर करणार आहोत. तुम्हा सगळ्यांनी माझं छोटेखानी नामांकनाविषयी मत ऐकून घेतलं त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो. तसेच आयोजकांनी मला इथे बोलण्याची संधी दिली, मला रिसोर्स पर्सन म्हणून बोलवलं, त्यामुळे आयोजकांचे विशेषतः डॉक्टर उमेश गोगडे यांचे मी शतशः आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.